सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्भागवत दशक 11 मध्ये आज आपण 5वा समासाचा अभ्यास करणार आहोत. समास 5वा, त्याचं नाव आहे राजकारण निरूपण. या समासाचे नाव राजकारण निरूपण असे आहे. पण राजकारण हा शब्द आपण व्यवहारामध्ये ज्या अर्थाने घेतो, इंग्रजीमध्ये ज्याला पॉलिटिक्स म्हणतात, तो समर्थांना अभिप्रेत नाही आहे. राजकारण हा शब्द श्री समर्थ कोणत्या अर्थाने वापरतात ते लक्षात घेणे आवश्यक आहे. राजकारण शब्द खरा खूप चांगला आहे. राज शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ. राजकारण स्वतः भगवान श्रीकृष्णाने पण केलेलं आहे. पण आज जे स्वरूप प्राप्त झालेलं आहे राजकारण शब्दाला, ते विकृत स्वरूप आहे. तसं विकृत स्वरूप समर्थांना अभिप्रेत नाही आहे. लोकसंग्रह करणाऱ्या पुरुषाचा समाजाच्या सर्व अंगांशी संबंध येतो. ज्याला लोकांना एकत्रित करायचा आहे, लोकांचा संग्रह करायचा आहे, अशा पुरुषाला समाजाच्या सर्व अंगाशी संबंध येतो. त्यातल्या त्यात आपल्या देशामध्ये धर्माला आणि अध्यात्माला विशेष स्थान असल्यामुळे लोकसंग्रह करणाऱ्या पुरुषाचा साधू, संत, धर्मसंस्था, राजसंस्था आणि अर्थसंस्था यांच्याशी जास्त जवळचा संबंध येतो. त्या काळात काय, म्हणजे समर्थांच्या काळात काय आणि आताच्या काळात काय, आपल्या देशातील राजकीय पुढाऱ्यांना, मुत्सद्यांना आणि सेनानींना इतकेच नव्हे तर थोर क्रांतिकारकांना सुद्धा साधू, संत, महात्म्यांच्या पाठिंब्याची आणि आशीर्वादाची गरज भासतेच. अर्थात एखादा राजकीय पुढारी किंवा मोठा सेनानी एखाद्या महात्म्याकडे वारंवार जाऊ लागला म्हणजे सरकारचे लक्ष त्या महात्म्याकडे आपोआप खेचले जाते. विशेष करून जर राजा परका असेल तर त्या महात्म्याला राजकीय त्रास सहन करण्याची पाळी येणे शक्य असते. स्वामीजींच्या काळी राजकीय सत्ता परकीय होती, परक्यांची सत्ता होती. राजे आणि राजकीय अधिकारी क्रूर, अडाणी आणि असहिष्णू होते. त्यांच्याशी लढणाऱ्या, झुंज देणाऱ्या लोकसंग्रही पुरुषांना स्वामीजींचा पूर्णपणे पाठिंबा होता. या लोकसंग्रह करणाऱ्या पुरुषांनी कसे वागावे ते सांगताना स्वामीजींनी राजकारण शब्द वापरलेला आहे आणि म्हणून या समासाचं नाव आहे राजकारण निरूपण. लोकसंग्रह करण्यासाठी, समाजाचे पुढारीपण गाजवण्यासाठी लागणारे व्यवहार चातुर्य म्हणजे राजकारण असे स्वामीजी सांगतात. राजकारण शब्दाची व्याख्या केली. लोकसंग्रह करण्यास, समाजाचे पुढारीपण गाजवण्यास व्यवहार चातुर्य जे लागते ते व्यवहार चातुर्य म्हणजे राजकारण. राजकीय हालचाल या पुढारीपणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. समाजातील निस्वार्थी आणि चतुर पुरुषांना श्री समर्थांनी प्रेरणा दिली आणि लोकसंग्रह कसा करावा हे समजावून सांगितले. त्यापैकी जे राजकारणी म्हणले त्यांना
राजनीतीचा उपदेश करावा लागला. त्यामधील काही भाग दासबोधामध्ये आला आहे. स्वामीजी सुरुवातीला स्वतःचा अनुभव सांगतात. ते म्हणतात, एकच कर्म पुन्हा पुन्हा करावे, भगवंताचे पुन्हा पुन्हा ध्यान करावे, आत्मज्ञानाबद्दल ऐकलेल्या विषयावर पुन्हा पुन्हा मनन करावे. स्वामीजी आपल्याला राजकारण कसं करायचं ते समजावून सांगतात. माझ्या बाबतीत असेच घडले आहे. मागे जे एकदा मी सांगितले आहे तेच पुन्हा पुन्हा सांगावे लागते आहे. पण याचे कारण असे की ऐकणाऱ्याचे समाधान पुन्हा पुन्हा बिघडत असते आणि म्हणूनच बिघडलेले समाधान पूर्ववत पुन्हा पहिल्यासारखे होण्यासाठी पुन्हा पुन्हा सांगावेच लागते. लोकसंग्रह करणारा पुरुष लोकसमुदाय वश करून घेतो आणि त्याला मार्गदर्शन करून, म्हणजे त्या समूहाला मार्गदर्शन करून प्रगतीपथावर नेऊन चालवतो. त्या कामामध्ये विक्षेप, अडथळा न येता लोकांची प्रगती निरंतर अखंड चालू राहण्यासाठी पुढाऱ्याने कसे वागावे ते सांगताना समर्थ म्हणतात, आपला अनुयायी समूह म्हणजे ग्रुप, आपला अनुयायी समूह आपल्याशी अनन्य राहणे आवश्यक आहे. म्हणजे मग समूहाबाहेरच्या लोकांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास उत्पन्न होतो. हे साध्य झाले की मग आपले पुढारी पण यशस्वी झाले असे समजावे. असे पुढारी पण साध्य होण्यासाठी अध्यात्माची भूमिका अथवा पार्श्वभूमी हे पहिले लक्षण होय. कधीही कोणत्याही काळी आपण भगवंताचा विसर पडू देऊ नये. त्यानंतर व्यवहाराने वागणे हे दुसरे लक्षण आहे. व्यवहार उत्तम रीतीने होण्यासाठी आपल्या अंगी चतुराई असावी. तिसरे लक्षण म्हणजे सर्व बाबतीत सावधपणे असणे. पुढाऱ्याचे चौफेर लक्ष असलेच पाहिजे. अतिशय उद्योगीपणा हे झाले चौथे लक्षण. अविरत म्हणजे निरंतर सततच्या उद्योगा वाचून टिकाऊ यश मिळत नाही. आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये टिकाऊ यश पाहिजे असेल तर समर्थ सांगतात, अविरत निरंतर सतत उद्योगा वाचून टिकाऊ यश मिळत नाही. आपल्या ध्येयाबद्दल आणि कार्याबद्दल, आपण स्वीकारलेल्या कार्याबद्दल किंवा आपल्या ध्येयाबद्दल नाना प्रकारचे आक्षेप, हरकती निघतच असतात. आपण त्यांचे निरसन करावे, ते दूर करावे. आपले अनुयायी लहान मोठ्या चुका करतातच, पण त्यांना त्याबद्दल क्षमा करावी. दुसऱ्याच्या मनात काय आहे हे आपण ओळखावे. आपण आपली वृत्ती सदैव उदासीन म्हणजे उदास नाही, उदासीन म्हणजे अलिप्त ठेवावी. आपले वागणे कधीही न्यायनीतीला सोडून असू नये, याची सतत सर्वांनी काळजी घ्यावी. माणसाला केवळ खुणेनेच आकर्षित करून घ्यावे. तो जवळ आला म्हणजे त्याला ज्ञान देऊन शहाणे करावे. हे करीत असताना शक्य होईल तेवढा आपला प्रपंचसुद्धा करावा. प्रपंच करताना कमी जास्त प्रसंग येतातच आणि येणारच. त्यांचे गांभीर्य ओळखून आपण वागावे. आपल्या अंगी पुष्कळ धीर असावा, पण प्रपंचाच्या मर्यादेपलीकडे संबंध लावून घेऊ नये. आपला व्याप वाढवावा म्हणजे आपल्या कार्याचे क्षेत्र वाढवावे, पण त्यामध्ये गुंतून जाऊ नये. मनाने त्यामध्ये अडकू नये. सुरुवातीपासूनच आपण आपल्याकडे कमीपणा म्हणजे अज्ञानपणा घ्यावा. आपल्याला सर्वांना सतत
दुसऱ्याचे दोषच दिसतात, पण त्यांच्यावर पांघरून घालावे. दुसऱ्याचे अवगुण आपण आपल्या तोंडाने कधीच बोलून दाखवू नये. दुर्जन आढळल्यास एखादा दुर्जन आढळल्यास त्याच्यावर उपकार करून त्याला आपला मिंदा करून ठेवावा. उगीच तरेवाईपणाने वागू नये. प्रसंग आला असताना नाना प्रकारचे उपाय सुचावेत. जे कार्य घडून येण्यास अशक्य दिसते ते दीर्घ प्रयत्न करून यशस्वी करून दाखवावे. एखाद्या कार्यासाठी एकत्र आलेल्या लोकांचा समूह म्हणजे ग्रुप भंग तर पावणार नाही ना, याची काळजी घ्यावी. कठीण प्रसंग आला तर तो धैर्याने निभावून न्यावा. कोणाबरोबरही एका विशिष्ट मर्यादेबाहेर वाद घालू नये. दुसऱ्याचे कल्याण ही कशात आहे हे ओळखून त्याप्रमाणे वागावे. पुष्कळ लोकांसाठी पुष्कळ कष्ट सोसले आहेत, तसे आपणही सोसावेत. जर असे कष्ट सोसवत नसतील तर लोकांत सोडून म्हणजे समाज सोडून एकांतात निघून जावे. दुसऱ्याचे दुःख ओळखावे, जाणून घ्यावे, ऐकावे आणि ते ऐकल्यानंतर आपण त्याच्या दुःखात सहभागी व्हावे, वाटेकरी व्हावे. समूहाला म्हणजे ग्रुपला सोसावे लागणारे जे दुःख असते व भोगायला मिळालेले जे सुख असते त्याचे आपण भागीदार व्हावे. खूप पाठांतर केलेले असावे. त्यासाठी पुष्कळशा ग्रंथाचे अवलोकन करावे, अभ्यास करावा. नेहमी विचारपूर्वक वागण्याची आणि विवेकाने कर्म करण्याची सवय असावी. परोपकार करण्यासाठी सदैव मनापासून तयार राहावे. बिकट प्रसंगी, कठीण प्रसंगात आपण आपली वृत्ती शांत ठेवावी आणि इतरांनाही शांत राहण्यास शिकवावे. आपण स्वतः तरेवाईपणाने वागणे सोडून द्यावे आणि इतरांना तसे शिकवावे. आपण स्वतः प्रथम एखादे कर्म करावे आणि इतरांकडून ते करवून घ्यावे. जो पुष्कळांचे सुखदुःख सोसित नाही त्याच्याकडे पुष्कळ लोक आकर्षित होत नाही, परंतु दुसऱ्याचे किती सोसावे याला सुद्धा मर्यादा आहेतच ना. त्या मर्यादेबाहेर सोसणे हा गुण राहत नाही, कारण मग त्यामुळे आपलीच जगामध्ये किंमत उरत नाही. लोकसंग्रह होण्यासाठी पुष्कळ गुप्त कार्य करावे लागते, ते करावे, पण लोकांना ते कळू देऊ नये. कधीही दुसऱ्याला क्षणभरसुद्धा छळण्याचा विचार मनात आणू नये. माणसांची परीक्षा करून त्यांना बाजूला सारावे. अभिमानी माणसांचा अभिमान मोठ्या चातुर्याने नाहीसा करावा. या कारणांनी माणसे दुरावली गेली असतील, लांब गेली असतील तर त्यांना पुन्हा समूहामध्ये एकत्र आणावे. तापट आणि अविवेकी माणसांना आपल्यापासून दूरच ठेवावे. भित्र्या आणि अंगचोर अर्थात कामचुकार माणसांना आपले गुप्तभेद कधीच सांगू नयेत. जर अशा लोकांशी संबंध आला तर आपण दुसरीकडे निघून जावे. असो, स्वामीजी म्हणतात, राजकारण म्हणजे लोकसंग्रहाचे काम हे असे असते. त्याचे समग्र वर्णन करणे शक्य नाही. ज्याचे चित्त एकाग्र होऊ शकते त्याला ते आकलन होते. आपला जीव वाचवण्यासाठी माणूस भीतीने झाडावर चढून बसतो. समाजामध्ये असे जे भयग्रस्त आणि दुबळे लोक असतात त्यांच्या मदतीला आपण धावून जावे.
त्या गरीब बिचाऱ्या दीनदुबळ्यांना छळणारे जे लोक असतात त्यांना हाकलून द्यावे. खरा निस्वार्थी पुरुष आपले कार्य संपले की निघून जातो. मग त्याला सर्वत्र शोधले तरी तो आढळत नाही, सापडतच नाही. त्याचा मान सन्मान करावा म्हटले तर तो राहतही नाही. एवढेच नाही तर चालून आलेल्या वैभवाची सुद्धा असा मनुष्य अभिलाषाही धरत नाही. एकाच्या पाठीशी उभे राहून त्याला संरक्षण देणे आणि त्याचबरोबर दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणे ही मनोवृत्ती असणे म्हणजे काही चातुर्याचे लक्षण नाही. ज्या माणसाला योग्य आणि न्याय्य काय आहे हे सांगून सुद्धा पटत नाही, आपल्या कल्याणाचे जे आहे ती गोष्ट जो माणूस मनावर घेत नाही, अशा माणसापुढे कोणताच उपाय चालत नाही. शेवटी त्याला सोडून देणे हाच उत्तम उपाय आहे. समर्थ म्हणतात, तुम्हा सर्व श्रोत्यांना हे माहीत आहे तरी शंका काढली म्हणून मागे सांगितलेले पुन्हा सांगावे लागले एवढेच. त्यामध्ये कमी जास्त काही झाले असेल त्याबद्दल श्रोत्यांनी मला क्षमा करावी. एवढ्या मोठ्या पदाला पोचलेले महात्मे समर्थ रामदास स्वामी आपल्यासमोर क्षमा मागतात. काही चुकलं असेल, कमी जास्त झालं असेल तर क्षमा करावी, याच्यातच त्यांचा मोठेपणा आहे. लोकसंग्रह जो केला स्वामीजींनी म्हणजे राजकारण केलं आणि आपण ते कसं करावं हे देखील आपल्याला थोडक्यात सांगितलं. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 11व्या दशकातील राजकारण निरूपण नावाचा 5वा समास पूर्ण झाला.